कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 बेबी बरी सुंदर ते ध्यान बेबी बरी करते धान उबेरी देवरी सुंदरते धान उबेरी देवरी सुंदर ते ध्यान बेबी बरी सुंदर ते ध्यान बेबी बरी सुंदरते धान उबेरी देवरी सुंदरते धान उबेरी देवरी करकटवारी ठेवोनिया करकटवारी ठेवोनिया तुलसी हर गळा कासे पीतांबर तुलसी हर गळा कासे पीतांबर आवडे निरंतर ची धान आवडे निरंतर
आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसीहार गळा कासे पीतांबर तुळसीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसीहार गळा कासे पीतांबर तुळसीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसीहार गळा कासे पीतांबर तुळसीहार गळा कासे पीतांबर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसीहार गळा कासे पीतांबर तुळसीहार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर चंदनाने गोरी व्यापी गुण दोष जाती ना विचारी काय गुण दोष जाती ना विचारी काय भवतीला पायी आपुने भवतीला पायी आपुने गुण दोषयाती न विचारी गाई गुण दोषयाती न विचारी गाई भवतीला पायी आपुने भवतीला पायी आपुने गुण दोष जाती विचारी गुण दोष जाती विचारी तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राणा रंग त्याचा होय राणा तर होय तेरी होय रंग त्याचा तरी होय राणा रंग त्याचा तरी होय राणा जरी भोज सग मदनी द मदनी द मद मदनी ध गुण दोषयाती न विचारी काही भवतीला पायी आबोली विठोबार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार
सेवा
अनेकांच्या दुःखे दुःखवी अनेकांच्या दुःखे दुःखवे हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा 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 अनिश्चयाचे बळ अनिश्चयाचे बळ अनिश्चयाचे बळ अनिश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही विठोबार कुमारी 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 विठोबार म्हणा हरिभक्तीपरायण रामकृष्णजी महाराज चौधरी हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज गरुड स्वामी काद गुरु भक्ति 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 पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति इति विष्णु महापूजा इति विष्णु महापूजा पितृवचन
कीर्तन की जय हर हर विठ्ठली कमरवरा हरी हरी बोल श्री ज्ञानदेव तुकाराम गुरु गंगागिरी महाराज की जय नारायण महाराज की जय हर हर स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा निश्चयाचे फळ तुका म्हणे तेची बळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म जर ईश्वरार्पण बुद्धीनं आपण जर करत राहिलो आणि असलेल्या या जीवनामध्ये देव धर्म परमार्थाचा अंगीकार करून आपलं काम धाम कर्तव्य जरी व्यवस्थित व्हायची आहे। खंबाळा तालुका वैजापूर या ठिकाणी आज योगीराज संतश्रेष्ठ गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं मातोश्री गंगा भागीरथी कैलासवासी छबुबाई रंगनाथ पाटील कोल्हे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण साजरं होत आहे। या परिवारातील त्यांची मुलं श्री गुलाबराव रंगनाथ पाटील कोल्हे, श्री दिगंबर रंगनाथ पाटील कोल्हे, श्री दत्तात्रय रंगनाथ पाटील कोल्हे, त्याचप्रमाणे त्यांच्या मुली गंगा भागीरथी केसरबाई शंकरराव तनपुरे, सौभाग्यवती सुमनबाई सोन्याबापू गोरसे, सौभाग्यवती कमलबाई बाबूराव मगर, नातू चिरंजीव श्री सुनील विठ्ठल पाटील साळुंके आणि संपूर्ण कोल्हे पाटील परिवार, खंबाळा ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विशेष करून कोल्हे पाटील परिवाराचे जमलेले आपण सर्व आप्तेष्ट नातेवाईक स्नेही आणि या कीर्तनाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेली आपली आदरणीय महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, मोठ्या संख्येनं उपस्थित आपले सगळे आदरणीय भजनी मंडळी, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले हरिभक्तिपरायण आदरणीय शंकरजी महाराज गाडीवान, ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तिपरायण संजयजी महाराज जगताप, गायनाचार्य आणि एक कीर्तनकार म्हणून अतिशय चांगली सेवा देणारे आपले आदरणीय हरिभक्तिपरायण रामकृष्ण महाराज चौधरी, गायनाचार्य आदरणीय हरिभाऊ महाराज गरुड, मृदंगाचार्य हरिभक्तिपरायण आपल्या जवळचेच असलेले संदीपजी महाराज, त्याचप्रमाणे आपल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणचे सर्व विद्यार्थी, विशेष करून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या परिवाराचे जवळचे नातेवाईक आणि आपल्या तालुक्याचे सन्माननीय माजी सभापती अंकुशरावजी हिंगे पाटील, आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले आपले आदरणीय रावसाहेब पाटील जगताप, पंचायत समितीचे सदस्य, या परिवाराचे नातेवाईक सन्माननीय विनायकराव पाटील गाढे, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आपल्या भागातील
ज्येष्ठ मार्गदर्शक कापूसवाडगाव येथील बाळासाहेब पाटील निगळ, विण्याची सेवा देणारे आमचे गुरुबंधू मारुती अण्णा थोरात, हरिभक्तीपरायण विठ्ठलराव पाटील भागवत, शिंदे पाटील, आमचे बनकर पाटील असतील, थोरात पाटील असतील, सन्माननीय राजू काका आहेत, अशोकराव आहेत, या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले गायनाचार्य आमचे हरिभक्तीपरायण पढेगाव येथील शिंदे पाटील, कोपरगाव येथून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे आदरणीय गुरुबंधू दिलीपरावजी उकिरडे पाटील, सन्माननीय भालगाव येथून आलेले आपले सुभाषराव गवांदे पाटील, विरगाव येथून आलेले सन्माननीय आपले कदम पाटील, थोरात पाटील, या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर आपल्या सगळ्याच भागातून विविध सर्व मान्यवर मंडळी आपण उपस्थित आहात. डवाळ्यातील आमचे जाधव पाटील असतील, गावातील सर्व मंडळी, आमचे निर्मळ पाटील असतील, शितोळे पाटील, आणि या कार्यक्रमात उपस्थित सर्व टाळकरी भजनी मंडळी, आपण सर्वजण मिळून आज मातोश्रींना ही आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतोय. कैलासवासी गंगा भागीरथी छबुबाई रंगनाथ पाटील कोल्हे, मला वाटतं आपण जमलेले सर्व ग्रामस्थ आणि पाहुणे रावळे मंडळी सर्वजण आपण जाणताय, एक अत्यंत कर्तबगार अशा स्वरूपाच्या या मातोश्री होत्या. समाजामध्ये माणसातीलच काही माणसंही विशेष गुणांनी युक्त असतात आणि त्याच पद्धतीनं या मातोश्रींची आठवण सगळे नातेवाईक असतील किंवा सर्व ग्रामस्थ पाहुणे रावळे काढत असतात. पतीचं लवकरच निधन झालं, रंगनाथ पाटील हे लवकर गेले आणि त्यानंतर मुलं मुली यांना लहानाचं मोठं करणं, त्यांची लग्न कार्य करणं, मुलींची लग्न केली, मुलांची लग्न केली, त्याही पुढे जाऊन पुन्हा मुलांची मुलं असतील किंवा मुलींची मुलं मुली असतील, यांचेही लग्न कार्य त्यांच्याच मार्गदर्शनात झाले. सगळी नातवंड, मुलाची नातवंड असतील किंवा मुलींची नातवंड. विशेष गोष्ट म्हणजे या कुटुंबाच्या त्या प्रमुख मार्गदर्शक होत्या अगदी शेवटपर्यंत. आणि या सगळ्या परिवाराकडे आपण जर पाहिलं तर हे सर्व तिघे बंधू, त्यांच्या बहिणी, या घरातील नातवंड, हे सगळे अत्यंत चांगलं काम करत आहेत. शेती, शिक्षण, व्यवसाय, नोकरी, अशा सगळ्या विभागात या कुटुंबातली ही सगळी नातवंड आहे, मुलांची किंवा मुलींची. अगदी उद्योजक काही नातवंड झालेली आहे, स्वतःच्या कंपनी टाकलेल्या आहेत. मला एक गोष्ट आपल्याला ध्यानात आणून द्यायची, आपल्याला बांधकाम माहिती आहे. बांधकामाचा असा नियम असतो, खालचा पाया घेत असताना जर का तो गुण्या ओळंब्यात आला तर मला वाटतं पुढची इमारत ही व्यवस्थित उभी राहते. पण खालचा पाया कुठं गुन्ह्यात सरकला, वळंब्यात सरकला, तर वर काय चूक झाली हेही लवकर कळत नाही. कारण वरचे थर आपल्याला तसे दोरीत दिसतात, पण ते खाली गुन्ह्यात चुकलेले असतात. आणि म्हणून भाग्यवान आहेत आपल्यासारखी सर्व मंडळी की ज्यांना अशा पद्धतीचे सुसंस्कार संपन्न आईवडील, घरातली माणसं लाभतात. मला वाटतं पुढच्यांना जीवन त्याच्यामुळे थोडंसं सुखी होतं. या आजीबाईंचा जर आपण विचार केला तर त्या स्वतःच आध्यात्मिक होत्या, दानशूर होत्या, कर्तबगार होत्या, निर्णय प्रक्रिया देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं, नेतृत्व करण्याचं सामर्थ्य. मग ते कुटुंबाचं असो, समाजाचं असो, पण ते नेतृत्व एक क्षमता असते. आणि ती नेतृत्व क्षमता बऱ्याच वेळेला इतरांनी सांगावं मग निर्णय घ्यावे असं नाही, तर असलेल्या परिस्थितीचा सारासार विचार करून योग्य अयोग्य काय होऊ शकेल याचं चिंतन करून निर्णय घेता येणारी माणसंही खरे नेतृत्व करू शकतात. आणि म्हणून या आजीबाईंचं नेतृत्व, कर्तृत्व त्या पद्धतीचं होतं हे आपण सगळेजण जाणता. आणि त्याच्यामुळे पुढची पिढी ही सगळी अतिशय चांगली त्यांनी निर्माण केली. सगळ्यांना प्रपंच कसा करावा हेही शिकवलं, नातगोतं कसं जपावं हेही शिकवलं. सर्वांना करणं धरणं त्यांना आवडत होतं, माणसांची आवड होती. सुखादुखात सर्वांच्या उभं राहणं, अगदी जे आपल्या प्रापंचिक म्हणून वाट्याला कर्तव्य असतं
नातेवाईकांविषयी, भावकीविषयी, गावकीविषयी, देवाधर्माविषयी त्यात कुठेही कमी न पडणं हा सुद्धा या आजीबाईंचा एक गुण होता. आणि म्हणून या मातुश्री कैलासवासी गंगा भागीरथी छबुबाई रंगनाथ कोल्हे यांना आदरांजली, श्रद्धांजली आज वाहत असताना आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. माता भगिनी आहेत, तरुण मंडळी आहेत. या कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी साऊंड व्यवस्था देणारे आमचे गोकुळ असतील किंवा आवर्जून त्यांनी आज ज्यांना बोलावलं ते आपल्या जिल्ह्यातील या व्यवसायातले एक प्रमुख गोटीराम भाऊ गिरी, नरहरी रांजणगावकर. म्हणजे एका डॉक्टरकडे जसे व्हिजिटर डॉक्टर येत असतात ना, मार्गदर्शन एकमेकाचं लागत असतं. आणि म्हणून ही सगळी मुलं चांगल्या पद्धतीने एकमेकाचं मार्गदर्शन घेऊन काम करतात, याचाही आनंदच आहे. विठाला विठाला आपल्या भजनी मंडळामध्ये खंबाळा, किरतपूर, डवाळा, लाडगाव, कापूसवाडगाव, नगिना पिंपळगाव, इंगळे वस्ती, तळेगाव, गोयगाव, भऊर, पुरणगाव, गवंडगाव अशा अनेक गावचे सर्व याच्यातूनही कोणी ना कोणी फकीराबादवाडी राहूनच गेले. तर जे कोणी सुटले असतील नाही याच्यात राहिली. हो विठाला 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 सगळ्याच गावोगावची मंडळी मोठ्या प्रेमानं आपल्या भागाला खरं म्हणजे ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांची जी शिकवण आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्या शिकवणीमुळे, मार्गदर्शनामुळे एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. मला वाटतं विनेकऱ्यांना तुमच्या लाईनीतच घ्या, म्हणजे मग जरा जवळ आम्हाला स्वरही ऐकू येईल आणि तिथे यायला जायला जागाही होईल. कामात कामं करत राहायचे, तिथं त्यांच्या खाली टाका. असं ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची ही मार्गदर्शनाची परंपरा. आणि त्यामुळे गावागावामध्ये भजनी मंडळं नेहमीच, आता सोशल मीडियातून हे सगळे कार्यक्रम सगळीकडे पोहोचत असतात. मला वाटतं आजही काही मंडळी इथे आलेली आहे कीर्तनाचं शूटिंग करायला, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि मग लोक विचारतात की का अमुक तुमुक भागात तुम्ही गेलात, वैजापूरला गेलात, कोपरगाव तालुक्यात गेलात, गंगापूरकडे गेलात, एवढे टाळकरी तिकडे कसे काय असतात? म्हटलं त्याचं एक कारण आहे. त्याचं कारण असं आहे, एखादं पीक जर शेतीत चांगलं घ्यायचं असेल तर तिथे जमीन सुपीक असावी लागते. मला वाटतं ही जमीन सद्गुरू गंगागिरीजी महाराज आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी अध्यात्माची शेती कसलेली आहे. इथे ही कसलेली शेती आणि त्याचा परिणाम आहे की ही पाहत ही तरुण आपली मुलं बरीच बालगोपाळ, जुन्या पिढीतील वाडवडील, सगळ्या वयोगटातले टाळकरी आपल्याला इकडे दिसतील. अनेक भाग परमार्थाला चांगलेच आहे, परमार्थ सर्वच जण चांगला करतात, पण काही ठिकाणी थोडी अडचण अशी आता निर्माण होते की तरुण पिढीमध्ये भजनी टाळकरी मंडळी फार कमी दिसायला लागले. ठराविक काही गावांमध्ये गेलं तर ती वयस्कर माणसंच तीच अजून धडपड करतात, नवी पिढी तयार होताना दिसत नाही. पण मला वाटतं जसं आपल्याला ही समाज व्यवस्था चालवण्यासाठी अनेक गोष्टी गरजेच्या आहे, रस्ते पाहिजे, वीज पाहिजे, उद्योग व्यवसाय पाहिजे, शेती चांगली झाली पाहिजे, तसंच ही समाज व्यवस्था चालवण्यासाठी अध्यात्म सुद्धा गावागावामध्ये ते वाढलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे. कारण अध्यात्म हा जीवनाचा पाया आहे. पायाच नसेल तर इमारतीचं अस्तित्व उरत नाही. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात,
पायाविण भिंत तातडीची पायाविण भिंत तातडीची जेथे पाहे तेथे पर्वत बोलादायक जेथे पाहे तेथे पर्वत पायाविण भिंत तातडीची पायाविण भिंत तातडीची जेथे पाहे तेथे पर्वत जेथे पाहे तेथे पर्वत पायाविण भिंत जेथे पाहे तेथे देखीचे पर्वत हो म्हणत पायाविण भिंत तातडीची जेथे पाहे तेथे देखीचे पर्वत पायाविण भिंत तातडीची जेथे पाहे देखीचे पर्वत जेथे पाहे देखीचे पर्वत पायाविण भिंत आणि त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही, आठवत नाही, काही करावं ही भावनाही नाही. हा निवृत्ती मार्ग. पण मला सांगा, या मार्गाने सगळ्यांनी जर जायचं म्हटलं, निवृत्ती मार्ग आहे म्हणजे घरादाराचा त्याग करायचा, प्रपंचाचा कुटुंबाचा त्याग करायचा, जीवनातील गुणदोषांचा त्याग करायचा आणि परमात्म मार्गी जीवन जगायचं, परमार्थाला समर्पित होऊन जीवन जगायचं. प्रत्येकाला शक्य नाही. जसं आपल्या ग्रामीण भागातली अनेक मुलं मुली चांगलं शिकतात आणि अधिकारी पदावर जातात, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जातात. सगळ्यांना जावं वाटतं, गोष्ट खरी आहे, पण जाता येतंय का हा प्रश्न आहे. कोणती ना कोणती अडचण आहे. कुठे अभ्यासात कमतरता पडेल, कुठे पाठबळ कमी पडेल, कुठे परिस्थिती अडचणीत येईल. बुद्धिमत्ता चांगली आहे पण परिस्थिती अडचणीची उभी राहते. कुठे सगळंच चांगलं आहे पण जो शिकतात त्यांनाच गोडी नाही. बाप म्हणतो 10 लाख भरायला तयार आहे. मला वाटतं बापानं 10 लाख भरून काय व्हायचंय. शिकण्याची गोडी त्या शिकणारालाही असली पाहिजे. मला एवढंच म्हणायचं, कोणता ना कोणता प्रतिबंध आहे, स्वतःचा तरी आहे, परिस्थितीचा तरी आहे, अडचण आहे. अधिकारी व्हावं वाटतं, सगळ्यांना होता येत नाही, कारण ती गोष्ट थोडी कठीण आहे. तसंच निवृत्ती मार्गी जीवन जगणं, ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराज जगले, तुकाराम महाराज जगले, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, परब्रह्म स्वरूप सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, ज्यांच्या जीवनाचा हेतू हा परमार्थच होता. महाराज म्हणतात, संतांचं ते लक्षणच आहे. तेची संत तेची संत तेची संत तेची संत
तेच संत पुन्हा द्विरुक्ती करतायत त्या चकाराची, निश्चित करतायत. ज्यांचा हेत विठ्ठली. मनुष्य कशासाठी कशाचा त्याग करू शकतो यावरून तो कोण आहे हे सिद्ध होतं. प्रसंगी परमार्थासाठी जर प्रपंचाचा त्याग केला तर समजायचं माणूस पारमार्थिक आहे. प्रसंगी परमार्थासाठी प्रपंचात. फार मोठी उदाहरणं देत नाही, छोटं देतो. खंबाळ्याला कीर्तन आहे, पाहुण्यांचा निरोप आलाय, भजनी मंडळाचा निरोप कोणाचा तरी आलाय, कीर्तनाला तर जायचंय. पण मध्येच दुसरे मित्र भेटतात, चला म्हणतात औरंगाबादला थोडं काम आहे जाऊन. आता श्रोता जर थोडा कच्चा असला तर म्हणतो चला या भावात जायला मिळते, काय हरकत आहे, गाडी त्याची, डिझेल त्याचं, जीवाचा औरंगाबाद करून येऊ. जीवाची मुंबई म्हणतात. कच्चा श्रोता थोडा असला परमार्थातला तो म्हणतो चला तिकडे संभाजीनगरला जाऊन येऊ. पण पक्का कीर्तनाच्या आवडीचा असेल ना, तो म्हणतोय पा माझं काही कामही नाही, तुमचं काही काम असेल तुम्ही जाऊन या, पण कीर्तन आहे मला जायचंय आणि पाहुण्यांनी बोलावलंय, भजनी मंडळाचा निरोप आलाय, मला गेलंच पाहिजे. पुन्हा वाक्य सांगतो, कशासाठी कशाचा त्याग हा सिद्धांत ध्यानात ठेवा. याच्यावरून व्यक्तीचं व्यक्तित्व कळतं, माणूस कोण आहे हे कळतं. प्रसंगी शेतीच्या कामासाठी जो फिरण्याचा त्याग करतो त्याला शेतकरी म्हणतात, आणि शेतीची कामं तशीच ठेवून जो फिरत राहतो त्याला हिंडफिऱ्या म्हणतात. विठाला उदाहरणं यासाठी दिली की प्रापंचिक कोण आणि पारमार्थिक कोण. संत हे प्रपंचात दिसत होते पण प्रपंचात ते नव्हते, कारण त्यांचा प्रपंच हा प्रपंच राहिलाच नव्हता. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. त्यांचा संसार हा पुण्यमय पुण्य रूप झालेला होता. आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्यांचं जीवन परमार्थमय झालेलं आहे, पण त्यांना असं वाटतंय आपण पूर्णतः परमार्थमय जीवन जगतोय. आपल्या या बांधवांना, जनता जनार्दनाला, सर्व मनुष्य मात्राला परमार्थाचा आनंद भेटला पाहिजे, तो त्यांना घेता आला पाहिजे. त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन करावं, उचित मार्ग सांगावा. पूर्ण वेळ परमार्थ नाही करता आला तर निदान कामात काम परमार्थ कसा करता येईल याचा काही सामान्य मार्ग, या प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्गातला काही समन्वय सांगावा दोघातला. मला वाटतं मधले मार्ग हे नेहमीच चांगले असतात. मध्यम मार्ग जो असतो ना त्याच्यात मोठा लाभ होण्याची शक्यता नसली तरी मोठा तोटा होण्याची सुद्धा शक्यता कमी असते. आणि म्हणून शहाणी माणसं, बहुतेक माणसं हे मध्यम मार्ग काढतात. खूप जास्त आत्मविश्वासू माणसं हे मोठं आव्हानही स्वीकारतात, पण प्रत्येकाला ते झेपेल पेलेल असंही नाही. आणि म्हणून मध्यम मार्ग हा तसा सामान्य माणसासाठी योग्य ठरतो. मध्यम. आम्ही एकदा तीर्थयात्रेला गेलो दक्षिण भारतात, तर म्हैसूरच्या पुढे निघालो आणि 2-3 रस्ते फुटले. गोष्ट आहे 2002-3 सालातली. आमचे नेवाशातले काही आमचे आदरणीय सहकारी होते, 2 जीप गाड्या होत्या. पण तिथं 2-3 मार्ग होते. त्यांनी सांगितलं एक मार्ग जवळ आहे पण तो पूर्ण जंगलातून जातो आणि त्या जंगलामध्ये वीरप्पनचं वास्तव्य आहे. त्यावेळेला वीरप्पन होता. मोठा दहशत होती त्याची, जंगलातलं राज्यच त्याचं होतं असा माणूस. दुसरा मार्ग आहे हायवे रोड आहे, पण जवळजवळ तुम्हाला 70-80 किलोमीटरचा चक्कर जास्त पडेल. म्हटलं तिसरा मार्ग नाही का काय? म्हणे हो आहे, तिसरा एक मार्ग आहे, फार जंगलातूनही नाही आणि फार हायवे रोडही नाही. म्हटलं मग हा तिसराच मार्ग आम्हाला बरा आहे. उदाहरण बाजूला ठेवा. जीवनात मध्यम मार्ग ही तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं निवडण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक मध्यम मार्ग आज या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या पुढे मांडलेला. ज्याला टोकाचं पूर्ण पारमार्थी जीवनही जगता येणार नाही,
पण नुसतं प्रापंचिक जीवन जगूनही उपयोग नाही. नुसता प्रपंच म्हणजे फक्त दुःखच जीवनामध्ये मिळवित राहणं. नुसता प्रपंच हे फक्त दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि म्हणून संसार आणि परमार्थ याच्यातला मध्यम मार्ग काय, तर आपलं कर्तव्य कर्म सांभाळून, प्रपंचाची जबाबदारी सांभाळून, जशा पद्धतीनं आपण भाग्यवान सगळी माणसं ज्या पद्धतीनं परमार्थ आपण करताय, हाच मार्ग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिला. आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म आपण करावं याचं मार्गदर्शन अभंगाच्या प्रथम चरणात. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी सेवापती. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य हे काही मुद्द्यातून, काही उदाहरणातून महाराजांनी आपल्या पुढे या प्रथम चरणातून मांडलंय. सेवकानं आपल्या मालकाची सेवा जर व्यवस्थितपणे केली, शिष्यानं आपल्या गुरुची आज्ञा पालन करून व्यवस्थितपणे सेवा जर केली, मुला मुलींनी आपल्या आईवडिलांची आज्ञा पालन करून जर जीवन व्यतीत केलं, पत्नीनं पतीच्या मताला अनुसरून जीवन जर जगलं, तर महाराज म्हणतात ही भगवंताची पूजा ठरू शकते. मला वाटतं कर्तव्य हे करावंच लागतं. श्रीमद भगवद्गीतेनं समाजातला एक निष्कर्ष काढून विचार आपल्या पुढे दिलाय. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षण सुद्धा आपल्याला कर्म केल्याशिवाय राहता येत नाही. काही ना काही काम चालू आहे, काहीच नसलं तरी हा श्वास तरी चालू आहे, आणि हे सुद्धा एक कामच आहे. काहीच काम नसलं तरी, आता काही माणसं काहीच काम करत नाही पण तरी काही ना काही करतात. जुनी वाडवडील माणसं एक उदाहरण सांगायचे. एका मुलाचं लग्न जमवायचं, जमतच नव्हतं. मध्यस्थानी जरा चतुराई दाखवली, जुळवून आणलं लग्न. बैठक बसली, काय हरकत नाही, देऊन टाका मुलगी. काय करतो मुलगा? देवाण घेवाण करतो म्हणे मुलगा. काय पाहायचं म्हणे. माणसं जरा थोडीशी साधी बोळी होती, फार खोलात काही गेले नाही चौकशीच्या. देवाणघेवाण करतो म्हणजे काहीतरी मोठी उलाढाल चालू आहे पोराची. काय पाहायचं, देऊन टाक. झालं, तिथी मिती ठरली, लग्न झालं. मुलगी नांदायला गेली आणि महिना 2 महिन्यात ती सगळी कर्तबगारी ध्यानात आली, त्या कुटुंबाची काय, त्या मुलाची काय. ती मुलगी आईवडिलांना म्हणाली की आपण फसलोय दादा.
कारण मला ज्यांना दिलंय तुम्ही ते काहीच काम करत नाहीत. माझे पती जेवलं की झोपतात, काहीच काम नाही, घरचं नाही दारचं नाही. आणि मग त्या मध्यस्थाला बोलवून घेतलं मुलीच्या बापानं. का म्हणे तुम्ही फसवलं आम्हाला, आणि चांगलं कुटुंब आहे, पोरगा देवाणघेवाण करतोय. अहो म्हणे बरोबर बोललो मी, पोरगा देवाणघेवाण करतो. काय देवाणघेवाण आहे पोराची ते तरी सांगा म्हणे, कोणता व्यवसाय, कोणतं उलाढाल. नाही म्हणे उलाढाल वगैरे एवढं काय मोठं नाही म्हणे, तो जांभळ्या देतो आणि झोप घेतो, हीच देवाणघेवाण. जांभळ्या देतो, झोप घेतो. मला वाटतं कर्म चालूच आहे. माणूस बसून जरी राहिला, किती आळशी असला तरी काही ना काही काम तो करतोच ना. आता तुकाराम महाराज म्हणतात माणसं शौचाला बसले तरी शांत बसत नाही. मी ते सगळे प्रमाण सांगून आपला वेळ घेत नाही, पण महाराजांनी फार कडक बोलले. आणि म्हणून मनुष्य हा जर कर्म करणारच आहे तर त्या कर्माला थांबवण्यापेक्षा त्या कर्माला व्यवस्थित वळण देणं. जसं वाहत आलेलं पाणी आहे, त्याला जर योग्य वळण दिलं तर त्यातून शेती फुलू शकते. जसं आपल्याकडे आता नांदूर मधमेश्वर हा कालवा आला आणि या 12-15 वर्षामध्ये या भागातलं जीवनमान उंचावलं. शेतकरी हा थोडासा आनंदानं, थोड्या अडचणी कमी झाल्या. मी म्हणणार नाही शेतकऱ्याची अडचणी कधीच कमी होत नाही, अडचणी प्रत्येक वेळेला असतात, परंतु निदान पूर्वीच्या काळापेक्षा. कारण आम्हाला आता कधी कधी प्रवास करतो या सगळ्या खेडेगावातून. पूर्वी सायकलवर आम्ही फिरलोय, कुठं भजनाला जा, कुठं कीर्तनाला जा, पारायणाला जा, सायकलवरच प्रवास असायचा. हिरवं कुठं पाहायला मिळत नव्हतं. आणि उन्हाळ्या दिवसामध्ये 1-1, 2-2 किलोमीटर सगळं सपाट रान दिसत होतं. आज सगळीकडे जे हिरवळ आहे, मला वाटते पाण्यामुळेच झालं. विठाला 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 पाटील आणि सर्व गलांडे पाटील हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. मी आपल्याला हे सांगत होतो, पाण्याला थांबवण्यापेक्षा त्याला योग्य वळण जर दिलं, किंबहुना जरी धरणाच्या रूपाने थांबवलं तरी ते कधीतरी पुन्हा योग्य ठिकाणी न्यावंच लागतं. तसं मानवी जीवनातल्या भावना थांबत नाहीत, कर्म थांबत नाही, माणसाची धडपड थांबू शकत नाही. फक्त त्या धडपडीचा विषय योग्य असला पाहिजे. मनुष्यानं कोणतं काम केलंय यापेक्षा ते कोणत्या हेतूनं केलंय याला फार महत्व आहे. मी कालच्या एका कीर्तनात उदाहरण दिलं. आपल्याकडे शमीगोंड्याचे कार्यक्रम अजूनही काही होतात, पूर्वी व्हायचे यात्रा जत्राच्या निमित्ताने. तर ते शमीगोंड्याच्या कार्यक्रमामध्ये घोडा बैल तो टांगा आणि ते पळतात. पण पळताना नंबर कोणत्या टांग्यावाल्याचा येतो? ज्याचे घोडा बैल जास्त पळतील त्याचा, बरोबर आहे की नाही? जे जास्त गतीनं पळतील नंबर त्याचा. पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो, नुसते जास्त गतीनं पळून उपयोग नाही, जे पाठीवर पळतील. आणि उधळले कुणीकडे गेले तर मग किती का जोरात पळाले पण उधळले. मला वाटतं आज जी माणसं विचारानं संस्कारानं जगण्यापेक्षा बेछूट जगतायत, याचंच नाव उधळण आहे. उधळणं म्हणजे दुसरं काय? दिशा नाही आहे कर्तबगारीला. कर्तबगारी पुष्कळ चाललेली आहे, धडपड आहे, धावपळ आहे, पण दिशा नाही, मार्गदर्शन नाही, संयम नाही, शहाणपण नाही. आणि त्याच्यामुळे त्या धडपडीचा इतकी धडपड करू नये. तेल गेले तुप गेले हाती धुपाटणे आले. विठाला धडपड करावी, धावपळ करावी, पण वाडवडिलांचं मार्गदर्शन, संतांचे विचार, समाजातल्या ज्या आदर्श परंपरा, आपलं घर, आपल्या घराच्या परंपरा, कुलाचार, सदाचार सांभाळून जर जीवनाला दिशा मिळाली तर तुमच्या धावण्याला, पळण्याला एक दिवस अर्थ निर्माण होईल. तुम्हाला लोक महान समजू लागतील.
श्रेष्ठ समजतील, परंतु काही दिशा नसेल. आणि म्हणून आज ज्या मातोश्रींचं पुण्यस्मरण आहे, पुन्हा एकदा तुम्हाला स्मरण करून देतो. ह्या आजीबाईंचा आदर्श हा घेण्यासारखा आहे. पती लवकर गेल्यानंतर सुद्धा या परिवाराला विस्कळीत होऊ दिलं नाही. मुलांना वाढवलं, मुलींनाही शिकवलं, लग्न कार्य चांगली केली, चांगल्या कुटुंबामध्ये सोयीसंबंध केले, नातवंडाचे नातीचे नातवाचे लग्न केले त्यांच्याच मार्गदर्शनात. आणि सगळं करताना घरातला देव धर्म परमार्थ कमी पडू दिला नाही, पाहुणचार कमी पडू दिला नाही. मग कोणाचं सोयर असो, कोणाचं सुतक असो, कोणाचं लग्न असो, कोणाचा गडंगनेर, मला फार सांगत होते पाहुणे मंडळी, त्यांचा सगळा स्वभाव सांगत होते. आणि मला खरंच तुम्हाला सांगतो, समाजातल्या अशी आदर्श उदाहरणं पुढे आली की त्याच्याविषयी भरभरून बोलावंसं वाटतं, समाजापुढे ते मांडावं वाटतं. कारण आपल्यासारखा चांगला समाज आहे, चांगलाच आहे, पण आणखी चांगल्या गोष्टी जर आपल्या डोळ्यापुढे आल्या तर आपलं जीवन हे अधिक सुसह्य आणि चांगलं होईल. विठाला म्हणून फार बरं झालं मला या आजीबाईंच्या विषयी माहिती दिली. मी नेहमी म्हणत असतो, जिथे ज्या परिवारात कार्यक्रमाला जायचं, बाबा माहिती द्या. आपल्या ग्रामीण भागात माहिती द्या या शब्दाचा अर्थ सुद्धा लोकांना कळत नाही. ते फक्त नावं लिहून आणून देतात. अरे नावं तर सगळे काय, नुसते नावं घेऊन काय करताय? हे नाव का आहे त्याची कारणं लिहा. नाव नाव होईल नाही, तुम्ही दिलं तर इकडं आपलं पाठीमागं इकडं तिकडं वाकडं तोंड करून पाहू आम्ही. नाव नाव झाकत नाही, पण त्या नावामागचं कर्तृत्व काय हे सांगितलं पाहिजे. तर त्या विषयाला अनुसरून अधिक चांगल्या पद्धतीनं बोलता येतं. विठाला कर्म चालूच आहे जीवाचं. नाही कश्चित क्षणमपि जात तिष्ठत्य कर्म कृत. कर्म केल्याशिवाय हा जीव राहत नाही. परंतु या कर्माला योग्य ती कर्म जर जीवनात घडली तर त्याचे दोन फायदे होतात. एक फायदा होतो इहलोकात कीर्ती आणि दुसरा फायदा होतो परलोकात सद्गती. चांगली कामं हातून आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही घडतातच. पहा, मला वाटतं तुमचं वयमान झालं, वय झालंय, 80 वय आहे, 75 आहे, 80 आहे, 82 आहे, आणि कुणीतरी गावातल्या एखाद्यानं यावं, त्यानं तोंड भरून म्हणावं, दादा त्यावेळी तुम्ही आम्हाला हे मदत केली आणि त्याच्यामुळे आज आमचा परिवार उभा आहे. मला वाटतं त्या म्हाताऱ्या माणसाला हे सगळ्यात मोठं टॉनिक आहे. म्हणून आपल्याला आपल्या म्हातारपणाची सोय करून ठेवायची असेल तर आज पेरावं लागेल, ते उद्या उगवेल. आजही अनेक वयस्कर माणसांचे आपण सत्कार करतो, अभिष्ट चिंतन करतो. त्याचं कारण आहे, पत्ते खेळत बसले म्हणून. द्या मला उत्तर तुम्ही. पत्ते खेळणाऱ्याचं अभिष्ट चिंतन होत असते, दारू पिऊन गटारात पडणाऱ्याचं अभिष्ट चिंतन होत असते, चांगल्या कामामध्ये खोडा घालणाऱ्याचं अभिष्ट चिंतन होतंय का? वाढता हा पुण्य धर्म केला, ज्यांनी स्वतःचा स्वार्थ थोडा बाजूला ठेवून कधी गावकीसाठी, कधी भावकीसाठी, कधी पाहुण्यांसाठी, कधी गरिबांसाठी, कधी देवाधर्मासाठी पदरमोड केली, वेळ दिला, कष्ट घेतले. आणि म्हणून जीवनात किती माड्या हवेल्या बांधल्या याला फार महत्व नाही मायबाप हो. बांधावंच लागतं, घरं चांगली बांधावी. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, गाडी घ्या, माडी बांधा, माड्या बंगले बांधा, संसार प्रपंच दणकावून सणकावून करा, असं रोज सांगायचे कीर्तन. परंतु परमार्थ कमी पडू देऊ नका, वाईट मार्गाला जाऊ नका, हेच ते वारंवार वारंवार पोट तिडकीनं सांगायचे. म्हणजे संत महात्म्यांचे खरं म्हणजे किती उपकार आहे आपल्यावरती. मज निरंतर जागविती, काय सांगो आता संतांचे उपकार.
माऊल्यांचे उपकार मज निरंतर जागविती. माऊली आले बा आमचा गुरुबंधू आहे माऊली. आपण कायमच कसा लेट रे बाबा तू. पण चांगला माणूस आहे, खूप भोळा भाळा सरळ माणूस आहे. विठाला विठाला बेटातले आमचे जुने गुरुबंधू आहेत, आपल्या भागातली सगळी मंडळी आहे. तुम्हाला वाटेल बा कसं काय एकदम आर्या तुऱ्यावर कसं काय आले बा महाराज. अरे काही नाते ते आर्या तुऱ्याचेच असतात. मुलगा जर आईला आवाजावं घालायला लागला त्यात मजा येत नाही. मित्र मित्राला आवाजावं घालायला लागला, भाऊ भावाला नाही. ती नाती ती जिव्हाळ्याची आहे, जवळची आहे. अर्जुन सुद्धा कृष्णाला आवाजावं घालत नव्हता. तू गुरुबंधू पिता, तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते विठाला. नाते भरपूर आहे हो, फक्त ओळख ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्यासारखी मोठी माणसं समाजामध्ये का शोभून दिसतात? ओळख ठेवताय तुम्ही कायम. आज ओळख विसरण्याचा काळ आहे. कधी संपत्ती, कधी तारुण्याचा मद, कधी अज्ञान, कधी अहंकार, आणि या सगळ्या गोष्टीमुळे ओळख कमी होत चाललेली. पण मला वाटतं जीवनातला आनंद तेव्हाच आहे ज्या वेळेला ही सगळी ओळख सोबत ठेवून, आणि ही माणसांची ओळख जपता जपता आपल्याला देवाची ओळख ठेवायची. बरं का, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घारी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घारी सिद्धी सहित, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घारी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घारी सिद्धी सहित. बोला बोला संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घारी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घारी सिद्धी सहित. शांती ब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, त्यांच्या हरिपाठ ग्रंथामध्ये, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. हरी ओळखायचा कसा? तर तो संत वचनावर विश्वास ठेवून जर आपण जीवन व्यतीत करत राहिलो. म्हणून काम करायचंय, पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा, तोषाला गे. तया सर्वात्मका ईश्वरा. देवाला अनेक प्रकारची फुलं आपण वाहतो. तुळशीची मंजुळा पानं वाहतो, अनेक झेंडूची फुलं, गुलाबाची फुलं, अनेक फुलं देवाला वाहतो. पण ज्ञानेश्वर महाराजांनी वेगळी फुलं व्हायला सांगितली. ते ज्ञानेश्वरी स्वकर्म कुसुमांची विरा, स्वतःची कर्मरूपी फुलं देवाला वाहा. म्हणजे कर्म इतकं चांगलं करा, स्वच्छ करा, सदहेतून करा, आपलं भलं होईल त्यात दुसऱ्याचंही भलं होईल हा विचार ठेवा ते कर्म करताना. नाहीतर मग मला वाटतं कर्मामध्ये 2-3 प्रकार होतील. आता विषय पुढे आला तर त्यातून पुढे थोडं जातो. काही माणसं असं असतात, आपलं भलं होईल हे पाहतात, पण दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल त्याचं त्यांना सोयर सुचत नसतं. स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित, म्हणे वाचे काय भलतया दुःख दे तुझाय. स्वार्थ साधिता न पाहे. जुन्या काळात एक म्हण होती पहा, दुसऱ्याची दाढी जळाली चालेल पण आपली बिडी पेटली पाहिजे. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज एक उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे, सकाळची वेळ, एक साधू महात्मा उठले, स्नान झालं, धुनी पेटवली आणि त्या धुनीजवळ ते ध्यानाला बसले. दाढी जटा जरा लांब होत्या, धुनी जी पेटवली ती जरा जास्त जाळ मोठा झाला, वाराही सुटला
आणि त्या जाळाची दाढीची गाठ पडली, दाढी पेटली. दाढी पेटल्यावर साधू एकदम दचकला, उठला आणि ते विझवायला लागला. तर एक जण अशा अडचणीत चाललेला होता. सकाळी सकाळी थंडीचे दिवस आणि पूर्वीच्या काळी ज्वारीचं राखण करायला पहा, माणसं पहाटेच 5 वाजता शेतावर जायचे, गोफण वगैरे हातात घेऊन पाखरं राखायला. आणि तो असा पाखरं राखायला निघालेला. पण त्याची एक अडचण झाली होती. बिड्याचा कट्टा तर आणला, पण काड्याची पेटी आणली नव्हती. वैकुंठवासी पूज्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार म्हणायचे की आपल्या समाजामध्ये काही चालीरीती चांगल्या, पण काही चालीरीती चुकीच्या. काय बिड्या पेणं सुद्धा इतका अतिरेक त्या बिड्यांचा. एक जणाला विचारावं, इतक्या बिड्या का पेता? म्हणे मग ते मालपाणीला मालपाणी कोण देईल? मला वाटतं आपलं आयुष्य खराब करून, व्यसन करून आपण काहीतरी त्याच्यात करणं, मर्यादा तरी. कधी कधी तो मर्यादा अतिरेक. आणि म्हणून त्याला काय बरं वाटेना. मी आपल्याला सांगू का, माणूस जेवला नाही तरी तो दिवसभर राहू शकतो, पण ज्याला जे व्यसन आहे ते जर नाही मिळालं ना, तर त्याला असं वेड्यासारखं होतं. आणि तो मग काय कोणाला बोलेल याचा भरोसा राहत नाही. एखादा माणूस जर एकदमच चांगला बोलणार आणि सटकल्यासारखं बोलायला लागला, समजून घ्यायचं याची तंबाखूची पुडी तरी विसरली, बिडी काढी तरी, त्याला पहिलं ते आणून द्यायचं, म्हणायचं शांत हो, विठाला विठाला थोडा. त्या बिडीवाल्यानं पाहिलं इथं काहीतरी जाळ दिसतोय बा, आता हे काही सेकंदात घडलंय, आपण मला लांबवलं पाहिजे ना थोडस. कीर्तनकार म्हणजे काय, पाणी घालू घालू पाणी घालू घालू कीर्तनकार. आणि म्हणून आला पळत तिकडून. आणि पळत आल्यानंतर महाराज पुढे या, इथं येते. बाळकृष्ण महाराज, पेंडे फळकर ते आले. बसा. विठाला 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 पळतच आला तो. महाराज 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 थांबा. अरे थांबा काय, माझी दाढी पेटली, मी विझवतो, तू थांबा काय म्हणतो? नाही नाही, माझी बिडी पेटू द्या म्हणलं. एवढे उदाहरण संपलं. काही माणसं स्वतःच फक्त भलं व्हावं, दुसऱ्याचं काही झालं तर चालेल, त्याची काही पर्वा त्या माणसांना नसते. मला वाटतं नेहमी दुसऱ्यांचा विचार करणं ही सज्जन माणसाचं एक प्रथम लक्षण आहे. दुसऱ्याचा विचार. अगदी कुठे जात असताना सुद्धा साधारणपणे अवेळी कोणत्या पाहुण्यांकडे जाणं हे सुद्धा एक संकटच आहे ना. त्या पाहुण्यांना विचारच पाहिजे, आपण निरोप दिलेला आहे का, आपल्या गाडीत माणसं किती, बरं आपण एकदम जातोय तिथे काही अडीअडचण आहे का, घरी आहेत का, याचा काही विचार नको. पण काहींचं गणितच वेगळं, मोघम पंचे 12, गणितच वेगळं. मायबाप हो, जीवनाची प्रत्येक कृती फक्त आपला हेतू पुढे ठेवून जी माणसं करतात ती माणसं समाजाला अप्रिय होतात. हळूहळू लोक त्यांना विटतात. लिहून ठेवा, लिहून ठेवा. विटतात ते, फक्त आपल्याच धोरणाने वागतात. पण जे दुसऱ्यांचा विचार, बसताना उठताना जाताना येताना बोलताना वागताना देताना घेताना, आपल्यामुळे कोणाची अडचण नको असा विचार जी माणसं करतात ती माणसं प्रत्येकाला हवी हवीशी वाटतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जनमित्र होई सकाळाचा, अशुभ न बोलावी वाचा. ज्ञानोबाराय म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. हे मैत्र आणि हा सख्य भाव, एकमेकांचा विचार केला आणि एकमेकाच्या सुखदुःखाला अनुसरून आपण वागलो तरच तो मैत्रभाव, तरच तो प्रेमभाव, तरच ते नाते गोते या सगळ्या गोष्टीला अर्थ आहे. आणि म्हणून पहिला वर्ग आहे जो स्वतःचा स्वार्थ साधतो पण दुसऱ्याचा विचार करत नाही. दुसरा एक वर्ग असा आहे की जो स्वतःचाही विचार करत नाही, दुसऱ्याचाही विचार करत नाही. पतंगा दिपी आलिंगन तेथे त्याशी अचूक मरण. पूर्वी दिवे असायचे घरामध्ये, गोड तेलाचा म्हणा घास तेलाचा म्हणा, आणि त्या दिव्याभोवती काही पाकोळ्या हिंडायच्या.
ती एखादी पाकोळी त्याच्यावर झडपच घालायची त्या दिव्यावर. आता कोणाचं भलं याच्यात? पाकोळीचं भलं, दिव्याचं भलं का घरातल्या लोकांचं भलं? अहो सगळ्यांनाच अडचण आहे. दिव्यावर झडप घातली म्हणून ती पाकोळी, तो पतंग सुद्धा मरतो. आपण अंगी जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे नी. आपण स्वतः जळून मरायचं हा स्वतःचा तोटा, दिवा विझवायचा हा दुसरा तोटा, आणि त्या दिव्याच्या उजेडात जी घरातली माणसं कामधाम करत होती त्यांना अंधारात पाडायचं हा तिसरा तोटा. मला वाटतं जगातला आतंकवाद, नक्षलवाद, हिंसाचार हा याच प्रवृत्तीचं दुष्कर्म आहे. काय ते आतंकवादी स्वतःच्याच अंगाला बॉम्ब काय बांधून येतात, आपण मरतात, शेकडो लोकांना मारतात, स्वतः जीव धोक्यात घालतात, दुसऱ्यांचाही जीव घेतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मायबाप संतांचे विचार किती पवित्र, किती मोठे होते. ज्ञानोबाराय म्हणाले, आपल्या सद्गुरूंना विनंती केली, ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर, सद्गुरू महाराज मला तुमच्याकडे काही मागायचं आहे. आणि या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी स्वतःच्या जीवनात एवढी दुःख सहन केलेली असताना जगासाठी सुखाचं पसायदान मागितलं. आणि ते सुखाचं पसायदान मागताना पहिली विनंती केली, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो किंवा जडो मैत्र जीवांचे. खळांची व्यंकटी सांडो, खळ प्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती. एखाद्या माणसाचा स्वभाव चुकीचा असेल, कुटुंब दुःखी राहतं. 10-5 जण गावात चुकीची वागू लागली, गाव पण बिघडतं. एखादा देश, राष्ट्र, समाज विघातक प्रवृत्तीच्या लोकांमुळे अडचणीला सामोरा जातो. अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडलं, ही काय चांगली घटना आहे? लादेन आणि त्याच्या सहकार्याने. मुंबईचा 26/11चा हल्ला झाला, ही काही चांगली घटना आहे? परंतु या ज्या प्रवृत्ती असतात, स्वतःचंही वाटोळं करायचं आणि दुसऱ्याचं सुद्धा. मी एक गोष्ट सांगत असतो पहा, एक मनुष्य कोणाशी त्याचं जमत नव्हतं, घरातल्यांशी नाही, बाहेरच्यांशी नाही, गावातल्यांशी नाही, पाहुण्यांशी नाही. मला असं वाटतं विचार हे प्रत्येकाचे भिन्न असतात, त्याच्यामुळे सर्वांचं सर्वांशी जमूच शकत नाही. हा जगाचा नियम आहे, जगाच्या आरंभापासून. कारण प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी आहे. कोणाचं कोणाशी जमेल, कोणाचं कोणाशी जमणार नाही, हे चालूच राहणार सर्व ठिकाणी. पण ज्याचं कोणाशीच जमत नाही त्यानं खरं स्वतःहून ऍडमिट व्हायला पाहिजे आणि उपचार करून घ्यायला पाहिजे. कोणाशीच नाही म्हणजे काय भानगड आहे ही? म्हणजे घरातल्यांशी जमत नाही, शेजाऱ्यांशी नाही, गावातल्यांशी नाही, पाहुण्यांशी नाही, मित्रांशी नाही. याचा अर्थ आपल्यातच काहीतरी फॉल्ट आहे, हे समजून घ्यायला नको का? आणि म्हणून कोणाशीच न जमणं हे वाईट आहे. असाच एक माणूस कोणाशी जमत नव्हतं, वैतागला, सगळ्यांशीच भांडणं व्हायची. एक दिवस असा संध्याकाळी जंगलाकडेच निघाला. कोणीतरी तुमच्यासारखा एक सज्जन वडीलधारा माणूस त्याला हटकलं, ए बाबा, अरे जंगलात कुठं चालला? वाघ आहे, सिंह आहे, खातील तुला. तो म्हणला, वाघ सिंहाने खावं म्हणूनच चाललो. आपण त्याच्यात तुला काय मिळणार आहे? मला काय मिळो ना मिळो, पण वाघ सिंहाने जर मला खाल्लं तर त्यांना मानवी रक्ताची चटक लागेल आणि ते येऊन तुम्हाला सुद्धा खाऊन घेतील, हे मला करायचं. आणि म्हणून आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे, जे खळांची व्यंकटी सांडो. ही जी प्रवृत्ती आहे ही कुटुंबासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी सर्वत्र घातक आहे. आपलं वाटोळं आणि जगाचंही वाटोळं. पण त्याही पेक्षा एक प्रवृत्ती जी समाजासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ती तुमच्यासारख्यांच्या रूपाने या जगात विद्यमान आहे, की आपलंही भलं कसं होईल आणि दुसऱ्यांचंही भलं कसं चिंतन करता येईल, हा विचार मनामध्ये ठेवणं. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे हो नकारानवर, घ्या रे हो नकारानवर, घ्या रे हो नकारानवर. सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे हो नकारानवर.
रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी. आपणही आनंद घ्यावा, जगालाही तो आनंद देत राहावा, आपण परमार्थ करावा, जगालाही तो करत राहावा. ही प्रवृत्ती समाजाच्या दृष्टीने अत्यंत चांगली आहे. आणि म्हणून आपल्या वाट्याला आलेली कर्म ही फक्त आपल्या भल्याची नको, ती इतरांच्याही भल्याची कशी होतील असा जर विचार केला तर ती कर्म राहत नाही, ती फुलं होतात. इथून बोलत गेलो. आणि ती फुलं देवाला स्वतःच्या कर्माची अर्पण केली तर मग तो कर्म मार्ग राहत नाही, तो भक्ती मार्ग होतो. एखादा शेतकरी शेती करतो, पण शेती करतानाही ज्याला बैलाला लागलेली भूक सुद्धा कळते. खरं म्हणजे आता शेती आधुनिक झाली, बैलच राहिले नाही. बैल कोणाला म्हणावं हे सुद्धा आता काही दिवसांनी प्रश्न पडेल. नाही म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका तुम्ही, पण काही गोष्टी नामशेष होत चालल्या याची खंत मला आपल्याला बोलून दाखवायची. पोळा सुद्धा ट्रॅक्टरचा भरवावा लागेल की काय येणाऱ्या काळात माहित नाही. भरतोय काही ठिकाणी, त्याच्या बातम्या आपण वाचतो. विठाला विठाला संवेदनशीलता ज्या लोकांमध्ये असते ना, ती माणसं कुठेही असतील तरी त्यांचं कर्म हा धर्म होतो, त्यांचा प्रपंच सुद्धा परमार्थ होतो. संवेदनशीलता म्हणजे जुनी शेतकरी मंडळी पहा, बैलाला उपाशी पोटी ठेवून ते कधी राबवित नव्हते. बैलाला कसं ओढावा. हल्ली आम्ही पाहतो अचानकच काही माणसं बैल घेतात आणि काही व्यवसाय करतात. हाडाचे शेतकरी आपल्यासारखे जे, त्यांना माहिती आहे गाय बैल जनावर सुद्धा कसं प्रेमानं सांभाळावं, हाताळावं. त्याला माहित नाही. मी रस्त्यानं पाहतो हल्ली तोडीवाली काही मंडळी असतात, काय वाईट आहे मी म्हणत नाही, पण त्यातले काही अडाणीच असतात. तोडीला निघतानाच बैल घेतलेले, त्याचा आणि बैलाचा काही संबंधच नाही. आता आपण शेतकऱ्याची पोरं, आपल्याला ते दिसतं ना डोळ्याने, ते निदान तुम्हाला इकडं गाडी वळवायची तर याची व्यसन कशाला ओढतो. बैलगाडी जर तुला इकडं वळवायची आहे याची व्यसन ओढतो आणि वळत नाही म्हणून पुन्हा त्याला फटके मारतो. आता याच्यात बैल कोणाला म्हणायचं सांगा, आता सांगा तुम्ही. आता सोयीवर आला मग आता त्या जुंपलाय त्याला बैल म्हणायचं का वर बसलाय त्याला म्हणायचं. विठाला विठाला. आणि म्हणून परमार्थ करायला जंगलात गेलं पाहिजे, डोंगरात गेलं पाहिजे, आश्रमात जाऊन राहिलं पाहिजे असं कुठेही आपल्या शास्त्रामध्ये संतांमध्ये सांगितलं नाही. जरूर आश्रमातून विचार घ्यावा, प्रेरणा घ्यावी, मंदिरातून समाधान घ्यावं, परंतु परमार्थ हा आपल्या रोजच्या जीवनातून घडत राहिला पाहिजे. आपलं बोलणं सुद्धा इतरांसाठी जर मार्गदर्शक झालं तर ते बोलणं राहत नाही, ते पारायण होऊन जातं. आपलं ऐकणं सुद्धा आपल्या अंतःकरणाला समाधान देणारं असेल तर ते ऐकणं राहत नाही. आणि म्हणून भक्तिपंथामध्ये अनेक असे प्रवृत्ती मार्गी संत झाले की ज्यांना आपलं काम नाही सुटलं, हातातलं करावं लागलं, नाईलाज होता. संत रोहिदास महाराजांना चपला सांधाव्या लागायच्या, बांधाव्या लागायच्या, विकाव्या लागायच्या, तर प्रपंच चालत होता. सावता महाराजांना शेतामध्ये काम केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. गोरोबा काकांना गाडगी मडकी घडवणं हे वाट्याला आलेलं काम ते करत होते. पण हे करत असताना मन हे गोविंदी देह काम करीवो, गोपिकांच्या भावनेतून शरीरानं काम एका बाजूला दिसतंय आणि मनामध्ये राम त्यांनी साठवलेला एका बाजूला दिसतोय. मी पुन्हा त्याच मुद्द्याकडे आपल्याला आणतोय की हा मध्यम मार्ग आहे. काम आणि राम याच्यातला मध्यम मार्ग देणारा हा वारकरी संप्रदाय, दोघांची सांगड घालणारा, प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालणारा वारकरी संप्रदाय. आणि म्हणून आपलं कर्म जर आपण शुद्ध भावनेनं केलं तर ते कर्म, मग ते कर्म कोणतं, जसं सेवकानं मालकाचं काम प्रामाणिकपणे करावं. मला वाटतं मालकाच्या हिताचं करावं, म्हणजे त्याच्यात सेवकाचंही हित सामावलेलं आहे. मालकाचाच तोटा झाला तर सेवकालाही काही मिळणार नाही. आणि म्हणून स्वामी काज, मला वाटतं आपल्या आराध्याचं, आपल्या इष्टदेवतेचं, आपल्या मालकाचं, आपल्या स्वामीचं काम कसं करावं हे जर शिकायचं असेल तर हनुमानजींचं चरित्र डोळ्यापुढे घ्यावं लागतं.
दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. डोंगर उचलायची वेळ आली तरी मागे पाहिलं नाही. संजीवनी वनस्पती घेऊन जाण्यासाठी लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली, रातोरात तो पर्वतच उचलून घेऊन गेले. नाहीतर मग थोडी जबाबदारी टाकली तरी काय म्हणतात बा, आमच्यावरच ओझं टाकलं सगळं. बघा ना, आपण एखादी जबाबदारी एखाद्यावर टाकावी तो म्हणतो आमच्यावरच ओझं सगळं टाकलं. आणि हनुमानजींनी स्वतःहून ओझं उचललं. याला खरा सेवक म्हणतात. ओझं उचललं. इतकंच नाही, युद्धामध्ये जिथे अडचण तिथे हनुमानजी. एकच प्रसंग छोटासा सांगतो रामायणातला. रावण हा मोठ्या रथावर बसून युद्ध करत होता. त्याचे ते घोडे, तो दिव्य रथ, सोनं नाणं हिरे माणिकांनी मढलेला रथ, आणि रामाच्या पायात पादत्राण सुद्धा नाही, खडावा सुद्धा नाही. अनवाणी पायानं राम जमिनीवर उभे आहे, हातात धनुष्य घेऊन रावणाशी लढतायत. हनुमानजींची नजर या युद्धाकडे गेली आणि हनुमानजींचं हृदय भरून आलं, रडायला लागले. एक दुष्ट रावण आहे, तो एवढ्या ऐश्वर्यवान रथात बसलाय, आणि माझे प्रभू रामचंद्र, या समाजातलं सत्य टिकावं, नारी शक्तीचा अपमान होऊ नये, संस्कृती टिकावी, धर्म टिकावा, यासाठी ते लढतायत. आणि त्यांना मात्र रथ नाही, पायात त्यांच्या खडावा सुद्धा नाही. हनुमानजी गेले, उड्डाण घेतलं आणि रामाजवळ गेले, रामाला उचललं आणि खांद्यावर घेतलं. रडतच होते, अश्रू वाहत होते. राम पाहताय, अरे हनुमान काय तुला लहर लागते रे मध्येच काही पण, कशाला मला खांद्यावर घेतो, युद्ध चाललं कळत नाही तुला, काय झालं रडायला तुला. देवा मला वाईट वाटलं, एक दुष्ट रावण आहे, तो या भरजरी रथात बसलेला आहे, आणि माझे राम हे पायदळी आहे. तुम्हाला रथ नसला म्हणून काय झालं, मी तुमचा रथ व्हायला तयार आहे. माझ्या खांद्यावर बसून तुम्ही युद्ध करा. मला वाटतं ही सेवेची भावना आहे, सेवेचा पिंड असतो. आणि मी सांगू आपल्याला, ज्ञान हे शिकून मिळतं, कलागुण हे शिकून मिळतात, पण स्वभाव हे परंपरेतून यावे लागतात, रक्तातून यावे लागतात. विठाला ही सेवा भावना आहे. त्याचं कारण तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या उमरा. अंजनीचं बाळ आहे ते. कोण आहे माता अंजनी? माता अंजनी ती आहे जिनं ऋष्यमुख पर्वतावरती तप केलंय, ध्यान केलंय, भगवंताची भक्ती केलेली आहे. आणि म्हणून परंपरेतून आलेला तो संस्कार आहे. देवाची सेवा, धर्माची सेवा, राष्ट्राची सेवा. आणि ती सेवा हनुमानजींकडून शिकावी. मला वाटतं काम का असेना, पण ते इतकं आवडीनं केलं तर तो परमार्थ होतो. आणि भजन का असेना, पण ते जर उगीच काहीतरी तुच्छ भावनेनं केलं तर ते भजन सुद्धा पुण्य ठरत नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला कौतुक केलं आपल्या सगळ्या भजनी मंडळींचं, आपल्या या महाराज मंडळींचं. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा प्रसादाने ती सद्भावना आपल्या सगळ्या जुन्या नव्या पिढीमध्ये भरलेली आहे. आणि त्याच्यामुळे भावनेनं करतायत, श्रद्धेनं करतायत, आवडीनं करतायत. मला आणखी कौतुक करायचं आमच्या सगळ्या मंडळींचं. निरोप हस्ते पर हस्ते मिळो. कार्यक्रमावाल्याचाच फोन गेला पाहिजे असं काही नाही. काही ठिकाणी खूप इगो असतो. मग ज्यांच्याकडे कार्यक्रम आहे त्यांचा कुठं फोन आला आणि मग आपण का. पण ही आमची भजनी मंडळी तोही विचार करत नाही. आपण टाळ्या वाजवून त्यांचा अभिनंदन. भाव आहे, ही श्रद्धा आहे, ही माणसं आहेत, यांच्या मागे जबाबदार आहे, काम आहे. मी नेहमी बोलतो, मी काय इथे आज आहे म्हणून बोलतो अशातला भाग नाही. अनेक कीर्तनं ज्याने ऐकली त्यांना हे ठाऊक आहे. परंतु आवडीनं करणं ज्याला म्हणतात, आवडी विठ्ठल गाईजे, किंवा आवडे हे रूप गोजिरे सगुण. म्हणून भजन करताना सुद्धा आवडीनं केलं तर पुण्य. तुच्छ भावनेनं केलं, द्वेष भावनेनं केलं, अहंकारानं केलं, अश्रद्धेनं केलं, श्रद्धाच नाही आहे. मला वाटतं भजनाचा एक नियम आहे. आपण साधारणपणे जो अभंग म्हणतो त्या अभंगाच्या अर्थाशी एकरूप होऊन म्हटलं पाहिजे. पंडित जसराजजी एकदा म्हणाले होते, भारतातले मोठे गायक,
या भारताला लाभलेली काही गंधर्व मंडळी आहे. त्यामध्ये पंडित भीमसेन जोशी असतील, स्वर्गीय लता दिदी असतील, जसराजजी, मोठं मोठं नाव. जसराजजींची एक मुलाखत ऐकली होती. त्याने सांगितलं, मी ज्या वेळेला माझ्या कृष्णाला गातो, आळवतो, त्यावेळेला माझा कृष्ण मला समोर दिसू लागतो. मला वाटतं हे भजन आहे. मी, तुम्ही आणि सगळ्यांनी मायबाप हो, मी सुद्धा हो हो, माझ्यापासून सुरुवात. जर मी सुंदर ते ध्यान अभंग म्हणत असेल तर मला पांडुरंग समोर उभा ठाकला पाहिजे, तो दिसला पाहिजे. ते भजन आहे, ते भजन आहे. साधं म्हणूया आपण, जे काही जसं येईल आपल्याला, पण त्याच्यात भाव मिश्रित करून, आणि मग ते भावयुक्त असेल. नाही तर ज्ञानोबा म्हणले, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, बळे विण शक्ती बोलू नये. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, बळे विण शक्ती बोलू नये. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. भक्तीशिवाय मुक्ती कशी आणि भावाशिवाय भक्ती कशी? म्हणून भावाची कारण, भावाची कारण. सेवा करायची आहे, मग ती मालकाची असो, ती शिष्यानं गुरुची असो, मुलामुलींनी आईवडिलांची आज्ञा पालन असो, किंवा पत्नीनं पतीची आज्ञा पालन असो. पण या सगळ्यामध्ये एक प्रेम, आपुलकी, सद्भावना जर असतील तर ही केलेली कामं ईश्वराचंच कार्य होऊन जातं. स्वामी काज गुरु भक्ती. आता खरं तर या एकेका मुद्द्यावर एक एक उदाहरण तरी सांगावं, त्याच्याशिवाय अभंग कसा योग्य तऱ्हेनं सुटतोय. पण मला अभंगाचा जो एक महत्वाचा गर्भित अर्थ आहे तोच मी प्रस्तावनेमध्ये मांडला. आणि त्या प्रस्तावनेमध्ये तो मांडताना बराच वेळ गेला ना. आता घड्याळ पाहिलं तर 12:20 झाले. खरं म्हणजे मी स्वतः इथे येताना ठरवलेलं होतं की 12 वाजता थांबायचं. आज पुढे काही दुपारच्याला कार्यक्रम आहे. वारकरी संप्रदायाची अत्यंत संत विचारांची मनापासून आवड असलेले आणि आपले ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या शिष्य परंपरेतले एक थोर व्यक्तिमत्व स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची आज पुण्यतिथी आहे. आणि तो कार्यक्रम तिकडे ठरला, थोडा उशिरा ठरला सभापती साहेब. आणि त्यांचा फोन आला, म्हटले सकाळच्याला करायचं. म्हणलं जमणार नाही, सकाळी खांबाळ्याला वेळ दिलेली आहे. मग म्हणे तुमच्या वेळेप्रमाणे करा. मग ते दुपारून आता 3-3:30ची वेळ काही छापलेली आहे त्याने. त्याच्यामुळे हे सगळं एवढ्यासाठी सांगतो की आम्हाला कीर्तन झाल्यावर बरीच माणसं मग इकडं चला तिकडं चला तिकडं. आज जरा माफ करा बाबा हो, मला वेळ असल्यावर मी जरूर देत असतो, तुम्हाला ठाऊक आहे. पण हे जाहीर यासाठी सांगतो की मला प्रत्येकाला वेगळं सांगायला पुन्हा तितकाच वेळ जाईल पुन्हा. तर मला थोडी सुट्टी द्या, थोडी सुटका द्या, वेळेत जावं लागेल. आणि साधारणपणे मला वाटतं घाईच असते, जबाबदाऱ्या असतात, कीर्तनं असतात. तर इथून पुढे असा एक नियम करावा, जिथे कीर्तन तिथेच काय तो वेळ द्यायचा, तिथे सगळ्यांनी येऊन भेटायचं. इकडे तिकडे फिराफिरी म्हणलं की त्याच्यामध्ये माणसांच्याही गाठी भेटी नीट होत नाही आणि धावपळ होते आणि पुढेही उशीर होतो. म्हणून जिथे कीर्तन तिथेच जेवण, तिथेच भेटी आणि तिथूनच राम राम. विठाला आता हे सूत्र तुम्हाला नाही लागू पडायचं बरं, तुम्हाला सगळ्या घरी गेलं पाहिजे. आमचं ठीक आहे थोडंसं कामाला धावपळीसाठी, पण हे तुम्हाला नाही, तुम्ही गेलंच पाहिजे सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये. आता आमची अडचण अशी असते, ही मुलं आहे यांच्यासाठी वेळ थोडा दिला पाहिजे. कारण आमचा हेतू म्हणजे काय नुसतं फिरणंच नाही आहे ना. आश्रम आहे, आश्रमाच्या काही जबाबदाऱ्या आहे प्रत्येकाला आहे. आमचा याचा अर्थ सर्व आमची जी काही महाराज मंडळी असतात, ज्यांनी या जबाबदाऱ्या घेतलेल्या असतात, आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक जबाबदारीला थोडा तरी न्याय देता आला पाहिजे.
बरं बाहेर जायचं म्हणलं तर इतकं प्रेम आहे तुमच्या सर्वांचं, व्यक्ती म्हणून आमच्यावर हे प्रेम नाही आहे, या व्यासपीठावर प्रेम आहे, या विचारांवर प्रेम आहे. माऊलींचे विचार, तुकाराम महाराजांचे विचार, गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराजांचे विचार, व्यक्ती म्हणून आमचं काही याच्यात महत्त्व नाही आहे. पण या विचारावर प्रेम असल्यामुळे किती वेळ जरी दिला तरी तो अपूर्ण होईल. अनेक जण या म्हणत राहतील, मग त्याला कुठे काहीतरी नियम घातलेच पाहिजे, त्याला बंधन घातलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला घरीच आलं म्हणजे प्रेम सिद्ध होतं असंही मानण्याचं काही कारण नाही. विठाला स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. महाराज म्हणतात आपण ही जी कामं वाटायला आलेली आहे ही जर मनोभावे केली, व्यवस्थितपणे केली. कशी मनोभावे करायची आहे? पेशव्यांच्या काळातलं एक उदाहरण सांगतो. माधवराव पेशव्यांना कमी वयामध्ये पेशवे पदावर बसावं लागलं. वडील लवकर गेले नानासाहेब, आणि जबाबदारी पडली. जुनं मंत्रिमंडळ सगळं होतं, त्याच्यामध्ये एक रामशास्त्री प्रभुणे होते, ते न्यायाधीश होते. अजूनही योग्य न्याय कसा असावा यासाठी रामशास्त्री बाणा असं उदाहरण दिलं जातं. रामशास्त्रींच्या पद्धतीनं न्याय. महाराष्ट्रातल्या काही न्यायालयांमध्ये रामशास्त्रींचे पुतळे सुद्धा उभे केलेले आहेत. ते पेशव्यांच्या काळातले न्यायाधीश होते, रामशास्त्री प्रभुणे. ते गेले सकाळी एक दिवस माधवराव पेशव्यांना भेटायला. बराच वेळ झाला पेशवे काही भेटेच ना. दुपार होत आलेली आहे, अजून घराच्या बाहेर पडायला तयार नाही. शेवटी राजीनामा लिहिला आणि रामशास्त्री निघून गेले. आले होते दुसऱ्याच कामाला, पण ते त्यांचं वागणं काही पटलं नाही. राजीनामाच लिहिला, गेले निघून. निघून गेल्यानंतर पेशवे बाहेर आले, रामशास्त्रींचा राजीनामा. पायाखालची जमीन सरकली. गडबड धावपळ करत रामशास्त्रींच्या वाड्यावरती गेले आणि सांगितलं, शास्त्रीजी माफ करा, वडिलकीच्या नात्यानं वडिलांच्या ठिकाणी आम्हाला तुम्ही आहात, काही चुकलं असेल, मी जरी पेशवे पदावर असलो तरी तुम्ही न्यायाधीश आहात या पेशवाईतले, चुकलं असेल तर काही सांगा. रामशास्त्री म्हणल्यावर सांगायचं काय, तुम्ही शासक आहात, राज्यकर्ते आहात, आणि दुपारपर्यंत घरातच बसून राहाल तर समाजाचे प्रश्न कोण सोडवणार? आणि तुम्हाला जर असंच आयुष्य आरामात जगायचं असेल तर शासक व्हायला सांगितलं कुणी? म्हणून ज्याला आयुष्य आराम पाहिजे त्याला सामाजिक जीवन जगता येत नाही. जो सामाजिक जीवन जगतो त्याला आराम मिळत नाही. हे तितकंच वास्तव आहे. आराम नाही, शक्य नाही. कारण मग तो माणूस सर्वांचा असतो, सर्व ठिकाणी जावं लागतं. आणि म्हणून तुम्हाला पेशवे पदावर बसायला सांगितलं कुणी? एक तर तुम्ही पेशवे पदावरून खाली व्हा, नाहीतर मी राजीनामा देतो, नाहीतर तुमच्या वागण्यात सुधारणा करा. तीनच पर्याय तुमच्यासमोर. रामशास्त्री होते, रोकठोक. शेवटी माधवराव पेशव्यांनी पायाला लागून क्षमा मागितली. रामशास्त्री पेशव्यांच्या इतिहासातला एक भाग आहे. रामशास्त्री मला माफ करा, मी इथून पुढच्या काळामध्ये व्यक्तिगत स्वतःला वेळ कमी देईल, समाजाला जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करील, अशी भावना त्यांनी मनामध्ये ठेवली. हे का? कर्तव्य. आपलं कर्तव्य आपल्याला प्रत्येकाला कळलं पाहिजे. आपल्यावर जबाबदारी कोणकोणती आहे आणि त्या जबाबदारीला न्याय आपल्याला कसा द्यायचा आहे. नाही तर जबाबदारी राहिली एका बाजूला आणि कुठेतरी बसले आरामात. मला वाटतं जबाबदार माणसाला गप्पा ठोकायला वेळ नसतो. विठाला जबाबदार माणूस संवाद साधतो, बोलतो, विचारपूस करतो, पण गप्पा ठोकीत नाही. गप्पा ठोकणं म्हणजे तासनतास काही त्या विषयाला अर्थ नाही, काही नाही, महत्वाचा नाही, उगीच बोलायचं म्हणून बोलायचं, त्याला गप्पा ठोकणं म्हणतात. म्हणून संवाद साधणं म्हणजे मूळ मुद्द्याविषयी काहीतरी बोलणं, देवाणघेवाण विचारांची करणं, विचारपूस करणं, हे तर प्रत्येकाला केलं पाहिजे. आणि म्हणून तुमचं कर्म तुमच्यासाठी महत्वाचं आहे पहिली गोष्ट, नंतर तुमचा देव धर्म आणि बाकीच्या सर्व. तुम्ही शासक आहात, तुम्ही जर समाजाची कामं केली तर यातच तुमचा देवधर्म आला. कारण माधवराव म्हणाले मला देवपूजेला वेळ होत असतो, म्हणे देवपूजेचा टाइम थोडा कमी करा, कारण ह्या गोरगरिबांची, रंजल्या गांजल्यांची अडचण सोडवणं ही तुमची देवपूजा आहे.
आणि हेच तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. हेची विष्णूची महापूजा माग नका बोलू. हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची शिक्षकाची ती देवपूजाच आहे. एखादे डॉक्टर आहेत आणि पेशंटची खरोखर मनापासून काळजी घेत असतील, नाही घेतातच. बरीच मंडळी आपल्याला अशी सापडतील प्रत्येक कामामध्ये जे प्रामाणिक काम करतायत. मायबाप हो, या नेहमी आपण कलियुग कलियुग म्हणतो, परंतु सगळं काही बदललंय आणि सगळं बिघडलंय असं नाही. पुष्कळ माणसं अनेक क्षेत्रामध्ये चांगलं काम आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जागृत ठेवून काम करताना दिसतात. आणि या पद्धतीनं चांगलं काम आपापल्या क्षेत्रात करत राहणं ही भगवंताची पूजा आहे. हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुःख वियानिकांच्या दुःखे. हेची विष्णूची महापूजा. नेहमी सत्य पद्धतीनं बोलणं आणि सत्य वागणं, महाराज म्हणतात ही भगवंताची काय आहे. सत्य जर जीवनामध्ये धारण केलं असेल ती भगवंताची पूजाच आहे. दुःखवी अनेकांच्या दुःखे, इतरांच्या सुखदुःखाविषयी संवेदना असतील तर ही भगवंताची पूजा आहे. इतरांच्या सुखदुःखात धावून जाण्याची आपली प्रवृत्ती असेल तर ती भगवंताची पूजा आहे. आणि मानवी जीवनामध्ये चांगलं काम हे करण्यासाठी काही निश्चय करावा लागतो. निश्चय दोन गोष्टीचा असतो की आम्ही आमच्या जीवनामध्ये चुकीचं काही होऊ देणार नाही, हा एक निश्चय. आणि चांगलं काम कधी बंद पडू देणार नाही, हा एक निश्चय. मला वाटतं या आजीबाईंचं आज जे पुण्यस्मरण आहे, वैकुंठवासी गंगा भागीरथी छबुबाई रंगनाथ कोल्हे या आजीबाईंनी आपल्या आयुष्यामध्ये असं निश्चयाचं जीवन जगलं. पती गेल्यानंतरही मुलांकडे दुर्लक्ष नाही, मुलींकडे नाही, नात्या गोत्याकडे नाही, पुढे नातवंड आली त्यांच्याकडेही नाही. सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना पुढे राहिल्या, सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या, सर्वांना चांगले संस्कार दिले, विचार दिले, घरी येणाऱ्यांचा आदर पाहुणचार केला. आणि अशा पद्धतीनं इहलोकाची यात्रा पूर्ण करून त्या परलोकी वर्षभरापूर्वी गेल्या. या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांना भावपूर्वक आदरांजली आपल्या सर्वांच्या वतीनं अर्पण करतो. या परिवारातील त्यांची मुलं श्री गुलाबराव रंगनाथ पाटील कोल्हे, श्री दिगंबर रंगनाथ पाटील कोल्हे,
श्री दत्तात्रय रंगनाथ पाटील कोल्हे, त्यांच्या बहिणी, मेहुणे, नातवंड, सुना, या घरातील सर्व आणि इतर सर्व पाहुणे, विशेष करून या कार्यक्रमाविषयी आग्रहपूर्वक ज्यांनी मला सांगितलं ते आपले सभापती सन्मान्य अंकुशरावजी हिंगे पाटील, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण अमोल महाराज गाढे, तेही उपस्थित आहे. त्यांनी आग्रहपूर्वक या तारखेविषयी मला, कारण बाईंचं माहेरच मला वाटतं गाढे परिवाराचं, नांदूरचं, आणि म्हणून असा एक सगळा चांगला परिवार. आमचे आदरणीय उत्तमजी महाराज हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. सुनील महाराज अवताडे हे सुद्धा उपस्थित राहिले. आदरणीय संजयजी महाराज असतील, बाळकृष्ण महाराज असतील, शंकरजी महाराज, सर्व गुणीजन, गायक वादक भजनी मंडळी, ज्यांनी मृदंगाची अगोदर साथ केली ते शुभम महाराज, संदीप महाराज. तुला अजून एकदा मला कॉफी पाजली पाहिजे गड्या, एकदा पाजली तू, पण ते काय हे माणसाचं मन मोठं विचित्र असतंय, काहीतरी हे झाल्याशिवाय ते ध्यानात राहत नाही नाव. तर तुझ्याकडे मी अजून एकदा येऊन, चांगलं हॉटेल आहे, वारकरी हॉटेल चालवतात रस्त्याला, एक दिवस आम्हाला कॉफी पाजली, विनोदाचा भाग सोडा, परंतु चांगले आमचे सहकारी आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आमच्या सगळ्या भजनी मंडळाला खूप चांगला वेळ सगळ्यांनी काढला, त्यांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सेवा थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.